नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहणार आहोत। लाडक्या बहिणींसाठी खुशखबर देखील आहे। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहायचा आहे। ज्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी देखील महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राइब करा। लाडकी बहीण योजनेच्या लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर सरकारी योजनांची सर्व माहिती तुम्हाला चॅनलवर पाहण्यास मिळेल। सुरुवात करूया व्हिडिओला आणि पाहूया लाडकी बहीण योजनेतील सगळ्यात मोठी अपडेट। तर त्या अगोदर पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वात मोठा जो ट्विस्ट आहे तो आलेला आहे आणि महिलांच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दिवाळी बोनस जे महिलांना मिळणार होतं, अजितदादांनी जसं सांगितलेलं होतं की लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत ते 10 ऑक्टोबरच्या आतमध्ये महिलांच्या अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येतील। हे पैसे काल रात्रीपासून यायला सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजनेचे जे 2 हप्ते आहेत, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3000 रुपये या ठिकाणी तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर व्हायला सुरुवात झालेली आहे। कुणाकुणाला हे पैसे आलेले आहेत त्यांनी नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। रात्री 8:30 वाजता हे पैसे अकाउंटला ट्रान्सफर झालेले आहेत। आज देखील खूप साऱ्या महिलांना हे पैसे येऊन जाणार आहेत आणि 10 ऑक्टोबरच्या आतमध्ये सर्व राज्यातील सर्व महिलांना हे पैसे मिळून जातील। 13 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जी आहे ती लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे 13 ऑक्टोबरच्या आतमध्ये, तसं तर 10 ऑक्टोबरच्या आतमध्येच लाडक्या बहिणींना हे 3000 रुपये जे आहेत दिवाळी बोनसचे ते देण्यात येतील असं अजितदादांनी माजलगाव या ठिकाणी जी जाहीर सभा झालेली आहे त्या सभेमध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडक्या बहिणींना ज्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या अगोदर रक्षाबंधनाची ओवाळणी देण्यात आली, त्याचप्रमाणे भाऊबीजेला दिवाळीच्या अगोदर ही भाऊबीजेची जी ओवाळणी आहे ते तुम्हाला देण्यात येणार आहे आणि 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत। ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 1,500 रुपये तुम्हाला देण्यात येत आहेत। या अगोदर देखील ज्यावेळेस योजना सुरू झाली त्यामध्ये जुलैचा 1 हप्ता, जुलैचे 1,500 आणि ऑगस्टचे 1,500 अशा प्रकारे 3000 रुपये तुमच्या अकाउंटला या अगोदर जमा झालेले आहेत। त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता 1,500 रुपये आलेला असेल आणि ज्या महिलांनी जुलै ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले होते अशा महिलांना तिसरा हप्ता जो आहे तो एकत्र 4,500 रुपये मिळालेला आहे। आता पुन्हा एकदा 3000 रुपये अकाउंटला यायला सुरुवात झालेली आहे, तर एकूण 7,500 रुपये महिलांना मिळालेले आहेत आणि नक्कीच ही एक मोठी रक्कम आहे सामान्य महिलेसाठी। त्यामुळे लाडकी बहीण ही एक योजना लोकप्रिय योजना ठरलेली आहे आणि या योजनेचा नक्कीच सरकारला येणाऱ्या निवडणुकांमध्ये खूप चांगला जो फायदा आहे तो होणार आहे। लाडक्या बहिणींच्या अकाउंटला आत्तापर्यंत लाडकी बहीण योजनेअंतर्गत जी रक्कम देण्यात आलेली आहे त्यामध्ये 7,500 रुपये महिलांच्या अकाउंटला जमा करण्यात आलेले आहेत। पण बऱ्याच अशा काही महिला आहेत ज्यांना हे पैसे मिळालेले नाहीत ना। पहिले 3,000 आले, त्यानंतरचा 1,500चा हप्ता देखील आलेला नाही ना, 4,500 आले किंवा आता जे 3,000 आहेत ते देखील बऱ्याच महिलांना येणार नाहीत। त्याचं कारण काय आहे तर या ठिकाणी पहा, बऱ्याच महिलांचे फॉर्म मंजूर देखील आहेत पण त्यांना पैसे आले नाहीत आणि त्यांना फॉर्म मंजूर असून पैसे का आले नाहीत हा पडलेला जो प्रश्न आहे तो, या प्रश्नाचं उत्तर तुमचं एकतर आधार DBT लिंक नसेल त्यामुळे तुम्हाला पैसे आले नसतील, तर ते तुम्हाला चेक करायचं आहे। त्याचबरोबर KYC प्रोसेस सरकारने जी तुम्हाला सांगितली होती ती करून घ्यायची आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यासाठी गरजेच्या गोष्टी आहेत त्यासाठी करून घ्या। फक्त फॉर्म मंजूर झाला आहे याचा अर्थ तुम्हाला पैसे मिळणार नाहीत। आधार कार्डच्या माध्यमातून पैसे तुम्हाला येणार असल्यामुळे आधार कार्ड बँक अकाउंटला DBT लिंक असणं गरजेचं आहे। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरकार महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवत आहे आणि डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मिळवण्यासाठी तुम्हाला आधार DBT लिंक असणं गरजेचं आहे। त्यासाठी लवकरात लवकर चेक करून घ्या। तुम्ही ऑनलाईन देखील चेक करू शकता। ऑनलाईन जमत नसेल तर सरळ बँकेत जावा आणि त्या ठिकाणी जाऊन आधार DBT लिंक आहे की नाही हे चेक करा आणि नसेल तर लिंक करून घ्या, जेणेकरून दिवाळीचे जे बोनस आहे ते तुमच्या अकाउंटला लवकरात लवकर जमा होईल। त्यानंतर आणखीन एक मेसेज पहा, या अकाउंटला देखील पैसे जमा झालेले आहेत 3000 रुपये
इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचं हे अकाउंट आहे. पोस्टाचं अकाउंट जर तुम्ही काढलं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला लवकर पैसे मिळतील, कारण पोस्टामध्ये आधार DBT लिंक आपोआप करून घेण्यात येतं. ज्यावेळेस अकाउंट ओपन करता त्यावेळेस आधार DBT लिंक तुमचं करून घेतलं जातं. याच कारणाने पोस्टाच्या बँक अकाउंटला तुम्हाला पैसे जे आहेत ते लवकर जमा होतील. या अकाउंटला देखील पैसे आलेले आहेत. पाहू शकता इंडियन पोस्टल पेमेंट बँकेचं हे अकाउंट आहे आणि रात्री 8:25 हे पैसे जमा झालेले आहेत. या ठिकाणी पाहू शकता आणखीन एक महत्त्वाची कमेंट आहे. आज सकाळी 3,000 रुपये आले, धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकूण 7,500 रुपये आत्तापर्यंत यांना आलेले आहेत. तर यांना सकाळीच हे पैसे जे आहेत ते जमा झालेले आहेत आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत त्यांना 7,500 रुपये एवढी रक्कम मिळालेली आहे. याचाच अर्थ त्यांना पहिले 3,000 देखील आले. रक्षाबंधनाची ओवाळणी, त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता देखील मिळाला आणि आता दिवाळी बोनसचे जे 3,000 रुपये आहेत ते देखील त्यांच्या अकाउंटला जमा करण्यात आलेले आहेत. पण आणखीनही बऱ्याच अशा महिला आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत. तर यांची ऑनलाईन नोंदणीसाठी 2 दिवस हे तुम्ही पाहून व्हिडिओवरती आलेला आहात, बरोबर आहे. तर आपण खुशखबर अगोदर पाहिलेली आहे महिलांसाठी की दिवाळी बोनस जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आज देखील महिलांना पैसे मिळणार आहेत. खूप साऱ्या महिलांना हे पैसे येणार आहेत. तर या सर्व महिलांसाठी या ठिकाणी पहा, सरकारने हे पैसे जे आहेत ते जमा करायला सुरुवात झालेली आहे किंवा सुरुवात केलेली आहे. पण ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांचं काय, त्यांना कधी पैसे मिळतील हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवाय या ठिकाणी पहा, लाडकी बहीण योजनेमध्ये 1 रुपयाही न मिळालेल्या महिला आहेत. त्याचबरोबर 1,500 रुपये जो सप्टेंबरचा हप्ता आहे तो देखील बऱ्याच महिलांना मिळालेला नाही. सप्टेंबरचा हप्ता न मिळालेल्या महिलांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामध्ये माझाही 1 नंबर आहे, कारण मलाही सप्टेंबरचे जे पैसे आहेत ते आणखीन आलेले नाहीत. तर माझ्याप्रमाणे अनेक अशा लेडीज आहेत ज्यांना या लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबरचे पैसे आले नाहीत, त्या अगोदरचे पैसे देखील आले नाहीत. तर यांच्यासाठी सरकारने काय केलं पाहिजे, तर ज्यांना पैसे आले नाहीत त्यांची नोंदणी केली पाहिजे. होय, बरोबर आहे की सरकारने लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांच्या अकाउंटला पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. पण ज्यांना आले नाहीत त्यांना पैसे कधी येतील, त्यांना पैसे मिळतील का नाही, फक्त अर्ध्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे का, हे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित झालेले आहेत. आणि त्याचमुळे खरंच ही योजना प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवायची असेल, गरजू महिलेपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यासाठी गरजेचं आहे की एकंदरीत या योजनेचा सर्व अहवाल जाणून घेणं. लाडक्या बहिणींच्या अकाउंटला ज्या पैसे आले नाहीत त्यांची ऑनलाईन नोंदणी करून घेतली पाहिजे. नोंदणी ऑनलाईन करून घेण्यासाठी विशिष्ट ॲप किंवा विशिष्ट पोर्टल किंवा या ठिकाणी सरकारने एखादा पर्याय उपलब्ध करून दिला गेला पाहिजे, जेणेकरून ज्यांना पैसे आले नाहीत त्यांची नोंदणी होईल आणि त्यांना पैसे मिळतील. नोंदणीसाठी जरी 2 दिवस दिले तरी खूप मोठा कालावधी आहे, कारण 10 ऑक्टोबर किंवा 13 ऑक्टोबरच्या आतमध्ये पैसे येणं गरजेचं आहे. निवडणुकांची आचारसंहिता असल्याकारणाने लवकरात लवकर ही प्रोसेस झाली पाहिजे. सरकारने ज्यांना पैसे आले नाहीत त्यांचा देखील विचार केला पाहिजे आणि त्यांच्यासाठी ठोस पावलं जे आहेत ते उचलली पाहिजेत. त्याचमुळे ज्यांना पैसे आले नाहीत त्यांची नोंदणी करून घेतली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं याबद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा. लाडकी बहीण योजनेच्या पुढच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद.